नमस्कार मित्रांनो, मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भयंकर म्हणजे भयंकर उष्ण वातावरण चालू झालेलं आहे. म्हणजे एकदम उष्णता वाढलेली आहे, भयंकर गरमी चालू आहे. पण तरी पण गावाला बघा, ही झाडं आणि निसर्ग हा अजून शाबूत असल्यामुळे सर्व गुरांना सावली भेटते, हवा चांगली लागते, वातावरण म्हणजे थंडावा आहे. जरी बाहेर गरमी असली, गरम जरी वाफा मारत असल्या तरी झाडाखाली आपल्याला निदान विश्रांती घ्यायला भेटते. सावलीमध्ये आपण ज्यावेळी बसतो ना, जो काय वाऱ्याची जी झुळूक लागते एकदम मस्त लागते. सगळी गुरं बघा दुपारी चरून आली आहेत आणि आता दुपारच्या उन्हाच्या कडाक्यावर हे आमच्या वडाच्या झाडाखाली, आमच्या दारासमोर वडाचं हे मोठं झाड आहे त्याच्या खाली शांतपणे बसली आहेत, आराम करतात सावलीमध्ये. आणि हे पारंब्या वगैरे झाडाच्या खाली आलेल्या आहेत, तर मागे एकदम अडचण आलेल्या होत्या. ते आम्ही थोड्याशा त्या साईडला केल्या, कट केल्या, साफ वगैरे केल्या, म्हणजे गुरं आरामशीर आजूबाजूला फिरू शकतील, आराम करू शकतील. वातावरणात एल निनोचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे गरमी भयंकर वाढली आहे. प्रचंड एकदम उष्णता प्रचंड चालू झालेली आहे, राहत नाही, असह्य झालं आहे. पण याच्यासाठी आपण निसर्ग शाबूत ठेवला पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत, झाडांची तोड थांबवली पाहिजे आणि निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून आपण वाचवलं पाहिजे. तरच आपल्याला कुठे म्हणजे जीवाची जी आज गरमीत लाही होते ती होणार नाही. त्यामुळे सर्वांनी निसर्गाची काळजी घ्या, झाडं लावा, झाडं जपा, निसर्गाचा ऱ्हास होऊ देऊ नका, तरच आपण वाचू.